बघा सर्वजण ज्या गोष्टीची वाट बघत होते महा टी 2024. आता बघा तुम्हाला माहितीच असेल सर्व याबद्दल माहिती, पण आता मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. लास्टला तुम्हाला फ्री क्लासेस बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, लास्टपर्यंत लेक्चर म्हणजे व्हिडिओ बघायचा आहे. तेव्हा तुम्हाला समजेल की फ्री क्लासेस आपले कसे असणार आहे. फ्री क्लासेसबद्दल सर्व लिंक वगैरे मी सर्व तुम्हाला लास्टला सांगणार. तर सर्वात पहिले बघा महत्वाचं म्हणजे बघा आता नोटिफिकेशन आलेलं आहे. ठीक आहे, बघा एकदा आपण नोटिफिकेशन कडे लक्ष देऊया म्हणजे तुम्हाला समजेल की फॉर्म केव्हा भरायचा आहे. तुमची एक्झाम डेट सुद्धा आलेली आहे. हॉल तिकीट केव्हा येईल म्हणजे बघा तुमच्याकडे किती कमी टाइम आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जर फ्री क्लासेस भेटत असेल, सर्व डिटेलमध्ये स्टडी करून भेटत असेल तर तुम्ही तो फायदा घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, नवीन असाल तर चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला टाइम टू टाइम नोटिफिकेशन भेटेल. ठीक आहे, बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4. ठीक आहे, आता सर्वात पहिले आपण बघूया. बघा महाराष्ट्र राज्य परिषद पुणे 4 या कार्यालय शासनाने महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा 2024 महा टी 2024 घेण्याची जबाबदारी सोपवली असून ही परीक्षा दिनांक 10/11/2024 म्हणजे नोव्हेंबर मध्ये तुमची परीक्षा होणार आहे. आता तुमचं चालू सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे तुमच्याजवळ किती कमी टाइम आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, जास्त क्लास घ्यायचे, फ्री क्लासेस असणार. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. 1ली ते 5वी सिलेबस तुम्हाला माहिती नसेल तर तसं मला कमेंट्समध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक सेंड करेन. 6वी ते 8वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विना अनुदानित, कायम, विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथम ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला टीएटीची परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे. तेव्हाच तुम्ही एक तर पहिले तुमचं डीएड झालेलं असेल तर तुम्ही 1ली ते 5वीला लागू शकता. तुमचं बीएड झालेलं असेल तर 6वी ते 8वीला तुम्ही लागू शकता. ठीक आहे, पण जेव्हा ही टीएटी तुम्हाला पास झाल्यानंतर या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परिषद बघा ह्या वेबसाईटवर तुम्हाला भेटेल. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आलेले. बघा आता इथे आपण बघणार आहोत. आता तुमचं फॉर्म कालपासून सुटलेले. ठीक आहे, आता तुम्ही 30/9 म्हणजेच काय महिना अखेरपर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी म्हणजेच तुम्ही आता कालपासून किंवा आजपासून सुरुवात केली. ठीक आहे, 2-3 दिवस सोडून द्यायचे. व्यवस्थित डॉक्युमेंट वगैरे तुमच्याजवळ घ्यायचे, त्यानंतर व्यवस्थित फॉर्म फिलअप करायचा. ठीक आहे, 30 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे म्हणजे तुमची पुढच्या महिन्यामध्ये 28 ते नोव्हेंबर 10 पर्यंत तुम्हाला काय भेटणार आहे, हॉल तिकीट भेटणार आहे. तुमची एक्झाम असणार आहे 10/11/2024. वेळ पण दिलेली बघा, वेळ पण दिलेली. पेपर 1 साठी वेळ आहे तुमची 10:30 ते 1 वाजेपर्यंत आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 10 म्हणजे एकाच दिवशी तुमचे पेपर 1 आणि पेपर 2 ची एक्झाम एकाच दिवशी असणार आहे. बघा त्यानंतर इथे बघा 1 वाजता ही संपली, लगेच 2 वाजता 2 ते 4 तुमची म्हणजे 4:30 पर्यंत. ठीक आहे, तुमची काय असणार आहे, पेपर 2 ची एक्झाम असणार आहे. ठीक आहे, दोन्हींची डेट सेम आहे. पुढे बघा काय सांगितलंय, बघा ऑनलाईन अर्ज वगैरे तुम्हाला हे परत सांगितलेलं आहे. ठीक आहे, पेपर 1 पेपर 2 ची माहिती तुम्हाला दिलेली, त्यानंतर टिप्स वगैरे दिले. आपण आता एवढं डिटेलमध्ये नाही बघणार आहे. आता मी तुम्हाला फ्री क्लासेस बद्दल सांगणार आहे. ठीक आहे, इथे डिटेलमध्ये तुम्ही बघून घ्यायचं, मी तुम्हाला लिंकही दिली. ठीक आहे, फॉर्म व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. ठीक आहे, फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचा आहे. फॉर्म भरताना कुठलीही मिस्टेक करायची नाही, कारण आपण एवढी मेहनत करतोय तर कुठेही आपण कमी पडायचं नाही. कारण फॉर्म फिलअप चांगला व्यवस्थित झाला असेल तर तुमच्या पेपरला तुम्हाला कसले म्हणजे टेन्शन राहणार नाही. किंवा एखाद्या वेळेस कसं होतं बघा, फॉर्म भरताना काय होतं, तुम्ही फॉर्म भरता तर नंतर कन्फ्युज असतं, नाही मी असंही भरलं होतं, हे चुकीचं तर नाही म्हणून, म्हणजे ते टेन्शन तुम्हाला घ्यायचं. त्यामुळे फॉर्म भरले 1-2 दिवस तुम्ही व्यवस्थित विचार करून सर्व डॉक्युमेंट्स वगैरे फिलअप व्यवस्थित करायचं. ठीक आहे, आता फ्री क्लासेस बद्दल बघा सर्व सब्जेक्ट तुमचे महा टीएटीचे जेवढे सब्जेक्ट आहे बघा, मी सिलेबस तुम्हाला सांगितलेला आहे. सर्व सिलेबस आपण इथे कव्हर करणार आहोत.
बघा A to Z सर्व प्रिव्हियस याच्या क्वेश्चन पेपर असो किंवा तुमचे सराव पेपर असो 2 महिन्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून घेणार आहोत आणि फ्रीमध्ये करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आणि आपले लेक्चर लाईव्ह असणार आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, सबस्क्राईब करायचं चॅनलला. लाईव्ह असल्या कारणाने काय होणार आहे, तुमच्या ज्या काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. किंवा आता मॅथ्सचं लेक्चर आहे बघा, आता मॅथ्सचं लेक्चर मी घेतलं तर इथे क्वेश्चन दिलाय तुम्हाला, तर तुम्ही माझ्याबरोबर तो सॉल्व्ह करू शकता. सॉल्व्ह करताना तुम्हाला काय मिस्टेक येतात म्हणजे काय करायचं, तुम्ही आता मॅथ्सचं लेक्चर आहे तर काय करायचं, पेन आणि पेज घेऊनच बसायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, मॅथ हा असा सब्जेक्ट आहे जास्त प्रॅक्टिस पाहिजे. नाहीतर मी सॉल्व्ह करते आणि तुम्ही नुसतं बघताय तर तेव्हा तुम्हाला ते सोपंच वाटतं आणि जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करायला जाणार ना तेव्हा ते क्वेश्चन तुम्हाला अवघड वाटतं. म्हणून आपण मॅथची प्रॅक्टिस ठेवायची. ठीक आहे, त्याचबरोबर आता आपण बघा आता बालमानशास्त्राचं घेतोय तर मी तुम्हाला क्वेश्चन सांगेल तर तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि असं नाही की आन्सर चुकीचं आला म्हणून घाबरून जायचं नाही, आपण प्रॅक्टिस करतोय. म्हणजे आन्सर जरी चुकीचं आलं तरी काय आपल्या चुका होत्या हे कडे लक्ष द्या, म्हणजे पुढच्या वेळेस त्या चुका झाल्या नाही पाहिजे. म्हणून त्यामुळे आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहे, लाईव्ह लेक्चर अटेंड करायचं. ठीक आहे सर्वांनी, मी तुम्हाला टायमिंग हा तो थोड्या वेळात किंवा बघा आपण आता असं करू, एक व्हॉट्सअप ग्रुप बनवू. ठीक आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण काय करू, तुम्हाला मी तिथे टायमिंग सांगेल. ठीक आहे, आता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मला काय करायचं, तुम्ही कमेंट्समध्ये हाय सेंड करायचं किंवा व्हॉट्सअपची लिंक सेंड करा, असं मेसेज करा. ठीक आहे, मग व्हॉट्सअपचा ग्रुप आपण तिथे तुम्हाला नोटिफिकेशन आलेलं असेल किंवा काही चेंजेस असतील किंवा आपल्या क्लासचा टायमिंग वगैरे किंवा लिंक वगैरे मी तुम्हाला सर्व तिथे सेंड करत जाईल. किंवा तुमच्या काही शंका असेल तुम्ही मला तिथे व्हॉट्सअप ग्रुपवर विचारू शकता. हे सर्व आपल्याकडे फ्री असणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी तुम्हाला कमेंट्स करायची. ठीक आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी तुम्हाला आपल्या टाइम टेबल सांगत जाईल, डेलीचा टाइम टेबल असणार म्हणजे तुम्ही लाईव्ह येऊ शकता. ठीक आहे, अजूनही काही शंका असतील, फॉर्म भरण्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. आपला व्हॉट्सअप ग्रुप करायचा आहे म्हणजे सर्वांनी काय व्हायचं तिथं जॉईन व्हायचं. ठीक आहे, मी तुम्हाला लिंक तुम्ही मला कमेंट्स करा, मी तुम्हाला लिंक सर्वांना सेंड करेल. ठीक आहे, थँक्यू.